मित्रांनो, कसं वाटतंय आपण ही सगळी जी ऑडिओ ऐकत असाल. आतापर्यंत आपण 4 सूत्र ऐकलेली आहेत. तुम्हाला त्याचा फायदा होतच असेल. पण परत आणखीन एकदा मी विनंती करतो, की तुम्ही जर ही ऑडिओ कानात हेडफोन लावून ऐकत असाल, तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल. तर अशीच सूत्र तुम्हाला पुढेही ऐकायला मिळणार आहेत. ही 10 सूत्रांची सीरियल आहे. आतापर्यंत आपण 4 सूत्र ऐकलेली आहेत. एक प्रस्तावनासहित प्रस्तावनेमध्ये पण एक सूत्र आहे, ते मी सोडलेलंच आहे. तशीच हे आहे. तर या मित्रांनो, जर ह्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होत असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्कीच ह्या गोष्टी सगळं शेअर करा, सांगा. कारण हे त्यांनाही त्याचा उपयोग पडू शकतो. सो मी आजच्या तुमच्यासमोर घेऊन आलो आहे 5वं सूत्र, जे आहे, हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. माझ्या हाती असलेल्या या शेवटच्या अमूल्य दिवशी मी काय करावे? सर्वात आधी मी या दिवसाच्या जीवनकुपीचे झाकण पक्के लावून टाकीन, ज्यामुळे तिच्यातील जीवनाचा एकही थेंब काळाच्या रेतीवर पडून व्यर्थ जाऊ नये. मी कालच्या दुर्दैवाबद्दल एकही क्षण वाया घालवणार नाही. कालची हार, कालच्या जखमा यांचा विचार करून वाईट गोष्टीसाठी वादचा वेळ का घालवावा? काल मापकातील खालची रेती कधी वर जाऊ शकते का? सूर्याचा जिथे अस्त होतो तिथेच तो उगवतो का? मी कालच्या चुका पुन्हा जिवंत करून त्या सुधारू शकतो का? कालच्या जखमा ताज्या करून त्या भरतील का? कालपेक्षा मी आज अधिक तरुण बनू शकेल का? बोललेले अपशब्द परत घेता येतील, ते आघात, ते दुःख मागे घेता येईल नाही. कालचा दिवस नेहमीसाठी नष्ट पावला आहे आणि मी त्याचा अजिबात विचार करणार नाही. हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. मग मी काय करावे? गतकालाला विसरून जावे आणि उद्याचा विचार करू नये. कदाचित असे होईल, त्यामागे लागून आत्ताचा घालून बसायचे का? काल मापकत आजच्या आधी उद्याची रेती सरेल का? आज सूर्य दोनदा उगवेल. आजच्या मार्गावर उभा राहून मी उद्याची कामे करू शकतो का? आजच्या बटव्यात उद्याचे सोने भरता येईल. उद्याचा जन्म घेणारे मूल आजच जन्मेल. उद्या येणाऱ्या मरणाची छाया आजच्या आनंदावर विरजन घालू शकेल. कदाचित या घटना मी पाहू शकणार नाही. अशा उद्या घटनांची चिंता मी आज का करावी? या समस्या कदाचित कधीच उद्भवणारही नाहीत. त्यांच्या विचाराने मी आजच व्यतीत का व्हावे? नाही, कालच्यासारखाच उद्याही मृतवतच आहे. मी यापुढे त्याचा विचार कधीच करणार नाही. हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. माझ्याजवळ केवळ आजचा दिवस आहे आणि हेही काही तास आत्ता माझ्यासाठी शाश्वत आहेत. मी आजच्या सूर्योदयाचे स्वागत इतक्या हर्षोल्लासाने करेन, जसे एखाद्या मृत्यूदंडाची शिक्षा माफ झालेल्या कैद्याने करावे. 9 दिनाच्या या अनमोल नजराण्याबद्दल मी हात उंचावून ईश्वराचे आभार मानेन, ज्यांनी काल सूर्योदयाचे अभिवादन केले होते, पण आज जे आपल्यात नाहीत. हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. माझ्याजवळ केवळ आजचा दिवस आहे आणि हेही काही तास आता माझ्यासाठी शाश्वत आहेत. मी आजच्या सूर्योदयाचे स्वागत इतक्या हर्षोल्लासाने करेन, जसे एखाद्या मृत्यूदंडाची शिक्षा माफ झालेल्या कैद्याने करावे. 9 दिवसाच्या या अनमोल नजराण्याबद्दल मी हात उंचावून ईश्वराचे आभार मानेन, ज्यांनी काल सूर्योदयाचे अभिवादन केले होते, पण आज ते आपल्यात नाहीत. अशा लोकांचा विचार करेन. मी माझ्या धडधडणाऱ्या हृदयाला धन्यवाद देईन. मी खरोखरच सुदैवी माणूस आहे. आजचे मला मिळाले काही तास बोनस रूपात आहेत, ज्याला मी पात्रही नाही. माझ्यापेक्षा अधिक चांगले लोक जगातून निघून जात असताना मला ह्या जास्तीचा दिवस जगण्याची परवानगी का लाभली आहे? त्यांनी त्यांचे उद्दिष्ट साध्य केले आहे आणि मला अजून ते साध्य करायचे आहे, म्हणून असे घडले असावे. आजचा दिवस म्हणजे मला दिली गेलेली आणखीन एक संधी आहे का, की मी स्वतःला ओळखावे व मी तो माणूस बनावे जो बनण्याची क्षमता माझ्यात आहे. यात निसर्गाचा काही हेतू असावा का? आजचा दिवस माझ्यासाठी श्रेष्ठत्व प्राप्त करण्याचा दिवस आहे. हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. मला जीवन फक्त एकदाच लाभणार आहे आणि जीवन म्हणजे फक्त वेळेचं मोजमाप असते. जेव्हा मी एक दिवस वाया घालवतो, तेव्हा मी दुसरा दिवसही नष्ट करत असतो. जर मी आजचा दिवस व्यर्थ घालवला, तर मी माझ्या जीवनाच्या पुस्तकाचे शेवटचे पान नष्ट केल्यासारखे होईल. म्हणून मी आजच्या दिवसाचे प्रत्येक क्षणाचे जतन व संवर्धन करीन, कारण तो कधीच परतणार नसतो. आजचा दिवस बँकेत जमा करून उद्या तो परत काढून घेता येत नाही, कारण आजचा तर वाऱ्यासारखा असतो. वाऱ्याला कोण बांधू शकतो का? आजच्या दिवसाचे प्रत्येक मिनिटाला मी माझ्या दोन्ही हाताने धरून प्रेमाने कुरवाळीन, कारण त्यांचे मूल्य न ठरविता येणे इतके अनमोल आहे.
एखाद्या मरणाच्या दारी उभा असलेला माणूस त्याच्याजवळची सगळी संपत्ती देऊनही जास्तीचा एक श्वास विकत घेऊ शकेल का? मग माझ्या पुढच्या तासांचे मूल्य मी कसे ठरवावे? मी त्यांना अमूल्य बनवीन. हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. वेळ वाया घालवणाऱ्यांना मी द्वेषाने टाळीन. चाल ढकल करायला लावणाऱ्या आळसाला कामाद्वारे दूर स्वारीन. श्रद्धेच्या तळाशी सगळ्या शंकांना गाडून टाकीन. आत्मविश्वासाचा हात धरून मी त्यांचा नामशेष करून मात करीन. रिकामटेकडेपणाच्या गप्पा मी ऐकणार नाही. जिथे हात निष्क्रिय आहेत तिथे मी क्षणभरही रेंगाळणार नाही. काहीच काम न करणाऱ्या 80 लोकांना भेटणार सुद्धा नाही. यापुढे मी समजून घेईन की आळस करणे म्हणजे आपण ज्यांच्यावर निरातिशय प्रेम करतो त्या अशा लोकांपासून अन्न, वस्त्र आणि ऊब चोरून घेणे होय. मी एक प्रेमळ माणूस आहे आणि माझे प्रेम आणि माझी महानता सिद्ध करण्याची मला मिळालेली शेवटची संधी म्हणजे आजचा दिवस आहे. आजची कामे, कर्तव्ये मी आजच पूर्ण करीन. माझी मुले लहान आहेत तोवर मी ज्यांना आजच्या प्रेमाने कुशीत घेईन. उद्या तीही निघून जातील आणि आज मी माझ्या पत्नीला प्रेमाने भावूत घेऊन तिला मधुर चुंबन देईन. उद्या तीही निघून गेलेली असेल आणि आज मी माझ्या एखाद्या गरजू मित्राला मदत करीन. उद्या तो मदतीसाठी आक्रोश करण्यासाठी असणार नाही ना, तो आक्रोश ऐकायला मी असेन. आज मी स्वतःला त्याग, समर्पण, काम करण्यात झोकून देईन. उद्या माझ्याजवळ देण्यासाठी काही नसेल आणि ते स्वीकारणारही कोणी नसेल. हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. आणि जर आजचा दिवस माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर तो माझे एक महान स्मारक बनून राहील. या दिवसाला मी माझा सर्वोत्तम दिवस बनवेन. आजच्या दिवसाच्या प्रत्येक क्षणाचे मी अखंड पान करीन. मी त्याची मनपूर्वक चव घेईन व त्याचे आभार मानेन. मी प्रत्येक तासाचा हिशोब ठेवीन आणि प्रत्येक मिनिटाला काहीतरी मूल्यवान व्यवहार करीन. मी यापूर्वीपेक्षा अधिक कठोर परिश्रम करीन आणि माझ्या शरीराकडून इतके काम करून घेईन की त्याने आरामाची याचना करावी. मी यापूर्वीपेक्षा अधिक लोकांना भेटेन. पूर्वीपेक्षा अधिक मालाची विक्री करेन. पूर्वीपेक्षा अधिक संपत्ती मिळवीन. कालच्या तासांपेक्षा आजचा प्रत्येक मिनिट माझ्यासाठी फलदायी असेल. माझा शेवटचा दिवस माझा सर्वोत्तम दिवस असायला हवा. हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. आणि आजचा दिवस माझ्यासाठी शेवटचा ठरला नाही तर मी नतमस्तक होऊन ईश्वराचे आभार मानेन. धन्यवाद.